श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. 5 ऑगस्ट 2024ला आपला श्रावण महिना सुरू होणार आहे आणि पहिला श्रावण सोमवार आपला 5 ऑगस्टला असणार आहे. तर त्या दिवशी भगवान शंकराची सेवा म्हणजेच पूजा कशी करायची आहे, अभिषेक कसा करायचा आहे, त्याचबरोबर कोणता मंत्र म्हणायचा आहे, त्याचबरोबर प्रसाद म्हणून काय ठेवायचं आहे, हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घरामध्ये पहिली गोष्ट असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये एक भगवान शंकराची पिंड असणं गरजेचं आहे. छोटी असेल मोठी असेल, एक आपल्या घरामध्ये भगवान शंकराची पिंड असणं गरजेचं आहे. नसेल तर तुम्ही घेऊन पहिल्या श्रावण सोमवारी अभिषेक घालून घरामध्ये स्थापना भगवान शंकराच्या पिंडीची करू शकता. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या घरामध्ये पिंड जर नसेल तर तुम्ही खरंच भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक असेल, जेवढी पूजा सेवा असेल त्या ठिकाणी केला तरी चालेल. फक्त सेवा आणि भाव असणं गरजेचं आहे. तर घरामध्ये पूजा कशी करायची मी ते तुम्हाला दाखवणारच आहे. त्याआधी लक्षात ठेवा की तुमच्या घरामध्ये काहीच नसलं म्हणजे पूजा करत असताना काहीच नाही, म्हणजे बेलपान 108 नसतील तर एकच बेलपान घ्या आणि तेच बेलपान तुम्ही 108 वेळा अर्पण करू शकता. आज काय करायचे, एक बेलपान आपण ठेवलं समजा भगवान शंकराच्या पिंडीवर, तर तेच बेलपान डबल तिथलं उचलायचं म्हणजे पिंडीवरचं घ्यायचं आणि तेच बेलपान डबल एकदा ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय किंवा शिव नामावली जी आहे 108 वेळा म्हणजे 108 जी नावं आहेत भगवान शंकराचे ते म्हणत म्हणत तेच बेलपान घ्यायचं आणि ती नाव घ्यायचं आणि ते ठेवा म्हणजे पिंडीवर ठेवायचं. अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही बेलपान अर्पण करू शकता. ते झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की कोणतीही पूजा करत असताना दिवा असणं गरजेचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पूजा करायची आहे. पूजा तुम्ही वेगळी मांडू शकता किंवा देवघरामध्ये तुमच्या खूप जागा असतील तर त्याच ठिकाणी भगवान शंकराची पूजा करू शकता. साधी भोळी सेवा आणि साधी भोळी पूजा करायची आहे. खूप काही करायची गरज नाही. जितकं डेकोरेशन असेल डेकोरेशन तुम्ही करू शकता. तुम्हाला मनोभावे शिवलीला अमृत असेल या ग्रंथाचं पारायण करा किंवा तुम्हाला नामावली मी तुम्हाला सांगितली ती नामावली, शिवमह्यम असेल ते स्तोत्र म्हणत सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकता. मी तुम्हाला सांगितलं आहे की शिवमह्यम स्तोत्र म्हणत म्हणत पाणी थोडं थोडं अर्पण करायचं आहे भगवान शंकराच्या पिंडीवर आणि अभिषेक अशा पद्धतीने करा. कच्चं दूध अर्पण करायचं आहे, पंचामृत अर्पण करायचं आहे, अशा पद्धतीने अभिषेक घालायचा. पण एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे पंचामृत नसेल म्हणजे पंचामृत तुम्हाला करायचं नसेल, कच्चं दूध तुम्ही काढलेलं नसेल तर पाण्याने तुम्ही अभिषेक घाला. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अभिषेक घालू शकता आणि भगवान शंकरांना फक्त ह्या उपवासामध्ये ह्या सोमवारामध्ये फक्त बेलाचं पान खूप महत्त्वाचं आहे. धोत्र्याचं फूल असेल, धोत्र्याचं फळ असेल ते तुम्ही ठेवू शकता. पूजेमध्ये फळं ठेवू शकता. घरामध्ये काही गोड असेल ते तुम्ही प्रसाद म्हणून ठेवू शकता. सकाळी दूध बनवलं असेल ते भगवान शंकराच्या पूजेमध्ये तुम्हाला दूध ठेवायचं आहे, ते गोड म्हणून साखर ठेवा. स्वामींची सेवा करायची आहे, भगवान शंकराची सेवा करायची, जशी सेवा असेल तशी सेवा तुम्ही करायची आहे. ह्या गोष्टी झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे की शिवमूठ कशी अर्पण करायचे ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपण पूजेला सुरुवात करणार आहेत. लक्षात ठेवा, एक तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये भगवान शंकराची पिंड घ्यायची आहे. तुमच्या घरामध्ये जी असेल ती छोटी असेल मोठी असेल जी असेल ती भगवान शंकराची एक पिंड घ्यायची आहे आणि त्याच्यावर अभिषेक घालायचा आहे. तर पाण्याने अभिषेक घालायचा आहे. पाण्याने अभिषेक घालत असताना तुम्ही जी मंत्र तुम्ही म्हणत असता षडाक्षरी मंत्र, तो मंत्र म्हणत म्हणत पाणी अर्पण करायचं आहे. तुम्ही दूधसुद्धा अर्पण करायचं आहे. मी फक्त पाण्याचा अभिषेक करून दाखवणार आहे. ओम नमः शिवाय, 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 नमः शिवाय. तर अशा पद्धतीने तुम्हाला थोडं थोडं पाणी जे आहे अर्पण करायचं आहे. दूधसुद्धा अर्पण करायचं आहे आणि ही जी पिंड आहे स्वच्छ करायची आहे आणि ही पिंड आपल्या स्थानावर ठेवायची आहे. तर आता जे महादेवाची पिंड आहे ती स्वच्छ पुसायची आणि स्थानावर ठेवायची. लक्षात ठेवायचं, कधीही महादेवाची पिंड ठेवत असताना जशाच तशी नाही ठेवायची. आता पूजा आपण आता पहिल्या श्रावण सोमवाराची करत आहात तर ह्या ठिकाणी मी एक अशा रीतीने एक ताट घेतलेलं आहे. तुम्हाला ताट न घेता तुम्ही खालीसुद्धा चौरंगावर पूजा मांडली तरी चालेल. तर ताटामध्ये आता अक्षदात आपल्याला आधी ठेवायच्यात म्हणजे टाकायचे, त्याच्यावर हळदी कुंकू नसुनी अशा रीतीने. तर ही जी महादेवाची पिंड आहे अशा पद्धतीने त्याच्यावर ठेवायची आहे. ते झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना
तर आता विभूती लावून घेतलेली आहे आपण भगवान शंकरांना. तर आता लक्षात ठेवायचं आहे, बेलाचे पानं असतील किंवा तुम्ही वस्त्रमाळ जी असते आपल्या कापसाची ती सुद्धा अर्पण करायची आहे. पण तुमच्या घरामध्ये अशी रुद्राक्षाची माळ जर असली ती सुद्धा तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीला घालू शकता. तर आता आपण पांढऱ्या रंगाचं एखादं फूल अर्पण करूया. फूल अर्पण झाल्यानंतर तुम्हाला आधीही सांगितले की दिवा साईडला लावलेलाच पाहिजे. आता बेलपान अर्पण करूया. तर लक्षात ठेवा, बेलपान जी आहे ती किडकं नसलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि बेलपान अशा रीतीने आपल्याला अर्पण करायचं. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. आणि पालतं बेलपान अर्पण करायचं. कधीच सवाचं बेलपान कधीच अर्पण करायचं नाही, पालतं. हे पण लक्षात ठेवा. ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणत सुद्धा बेलपान अर्पण करू शकतात, लक्षात ठेवा. ओम नमः शिवाय. अशा पद्धतीने आपल्याला बेलपान अर्पण करायचे आहेत. ते झाल्यानंतर लक्षात ठेवा, मी एखादं फूल आणखी अर्पण करून दाखवते. तर आता ही जी आहेत ही खाली फुलं ठेवते. नंतर अशा पद्धतीनं मी फुलं ठेवते, म्हणजे जरा छान पण दिसावं आणि आपल्याला पण पूजा करत असताना प्रसन्न वाटावं यासाठी. आणि शमीपत्रसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे. शमीपत्र आणि बेलपत्र जी आहे, बेलपान जे आहेत धुवून अर्पण करायचं, धुवायचं आहे आणि नंतर अर्पण करायचं. तर ही जी आहे आपल्या सगळ्यांना माहिती, शमीपत्रसुद्धा भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण केलं जातं. पण ही जी देठ तुम्हाला दिसत असेल ते आपल्याकडं करायचं आहे. आणि ते सुद्धा पालतं, म्हणजे उलटं पालतंच, जसं बेलाचं पान अर्पण करतो तसं, पण ते आपल्याकडं करायचं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणा, नमः शिवाय म्हणा, जी मंत्राचा जप करता येईल ती, किंवा शिव नामावली जी आहे 108 नावं जी आहेत ते तुम्ही एक वेळा म्हणत बेलपान असेल, हे शमीपत्र जे असेल ह्या गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता. नित्यसेवेमध्ये 108 नावं आहेत शिवनामावलीमध्ये, ते तुम्ही अर्पण करू शकता. श्री ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. नंतर हे सुद्धा फूल अर्पण केलं जातं. आता आपण बघत आहात, ज्या ठिकाणी भगवान शंकराच्या मंदिरात जातो त्या ठिकाणी हे फूल अर्पण केलंच जात आहे. ते सुद्धा तुम्ही फूल अर्पण करू शकता. पण असं म्हटलं जातं की श्रावण सोमवारी जितक्या गोष्टी पांढऱ्या असतील तितक्या गोष्टी चांगल्या आहेत. जसं जमेल तसं तुमच्याकडं एखादं बेलपान का विना असणं गरजेचं आहे. या पूजेमध्ये जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाच्या वस्तू असतील, त्याचबरोबर बेलपान असेल, धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ असेल, ह्या गोष्टीला महत्त्व आहे. आता ह्या ठिकाणी ठेवता येत नाही, मी खाली ही धोत्र्याचं फळ ठेवत आहे. फूल तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर ठेवायचं आहे. ही खाली पडलं तरी काय होत नाही, म्हणजे आता ह्या ज्या वस्तू आपण ठेवतो ते खाली पडलं तरी काय होत नाही. गुलाबाचं फूलसुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे. आता मी फक्त तुम्हाला डेकोरेशन दिसावं किंवा छान दिसावं यासाठी सगळीकडे फुलं ठेवून देते. तुम्हाला लक्षात असावं, 108 बेलपान जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही एक का विना बेलपान अर्पण करायचं आहे. बेलपानाला खूप महत्त्व आहे, खूप असं महत्त्व आहे, खूप महत्त्व असं आहे बेलपानाला. तुमच्याकडे काही असो किंवा नसो, पण बेलपान असलंच पाहिजे. तुम्ही 108 नाही, एक का विना बेलपान अर्पण करू शकतात. जास्तीत जास्त एक पान का विना, एक का विना बेलपान तुम्हाला अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने पूजा मांडणी केलेली आहे. ही जी दिवा आहे, ही दिवा आपण इथं ठेवून देऊया. इथं ठेवते. आता मी खालीच ठेवते दिवा, तुम्हाला दिसत असेल तर अशा रीतीने. नंतर महत्त्वाची गोष्ट येते की शिवामूठ जी आहे पहिल्या श्रावण सोमवारी ती असणार आहे, ती म्हणजे तांदळाची. तर तांदूळ आपल्याला अर्पण करायचे. शिवमूठ कशी अर्पण करायची ते मी तुम्हाला सांगते. लक्षात ठेवा, साधी भोळी सेवासुद्धा आपल्या भगवान शंकराला प्रिय आहे. असं ते म्हणत नाहीत की तुम्ही खूप मोठी सेवा करा, खूप पूजा मांडणी करा. तुमच्या मनामध्ये भाव आणि श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, शिवमूठ म्हणजे आपल्या हातामध्ये जेवढ्या अक्षदा असतील, जेवढे पांढरे तांदूळ असतील, जेवढे बसतील तेवढे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. तर अशा रीतीने आता मी तांदूळ घेतलेले आहेत, अक्षदा घेतलेल्या आहेत. ही जी आहे ही अशा पद्धतीने, आणि थोडं तांदूळ जे आहेत आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत. तर ही अर्पण करायचे आहेत. पण एक लक्षात ठेवा, खूप जण काय करतात, चमचाभर जी पाणी आहे, म्हणजे ह्याच्यावर थोडंसं पाणी
तांदळावर टाकतात आणि शिवमुठ अर्पण करतात. म्हणजे अशा पद्धतीनं आणि थोडं थोडं तांदूळ जे आहेत ते अशा पद्धतीने थोडे थोडे सोडले जातात. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. खूप जण जशाच तसे तांदूळ अर्पण केले जातात, तसे पण केलं तरी चालेल. तर ह्यावेळेस सुद्धा तुम्ही ओम नमः शिवाय, 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 अशा पद्धतीने तुम्हाला शिवमुठ अर्पण करायची आहे. लक्षात ठेवा. नंतर आपली जी फळं असतील, त्याचबरोबर फळं किंवा केळी असेल, जी घरामध्ये असेल ते त्या ठिकाणी ठेवायचं पूजेला. दोन्ही साईडला तुम्ही समया लावू शकता, रांगोळी काढायची आहे. अशा पद्धतीने साधी भोळी सेवा किंवा पूजा करायची आहे. आणि तुम्हाला दिवसभरात जितकी सेवा होईल तितकी सेवा, म्हणजे तुम्हाला फक्त नामस्मरण करायचं आहे. पण सेवा करत असताना एखाद्या मंत्राचा जप करतच तुम्ही सेवा करा, हे लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.